नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मिश्र डाळींचे आप्पे बनवणार आहे। त्यासाठी 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं घेतलेलं आहे। तर आता आपण ह्या सर्व डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ। सगळ्या डाळी आपण 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता स्वच्छ पाणी टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये 1 टीस्पून एवढ्या मेथ्या टाकते मी। उडदाच्या डाळीमध्ये मेथ्या टाकून ठेवते म्हणजे फर्मेट व्हायला चांगली मदत होते त्याची। थंडीच्या दिवसात लवकर फर्मेट होतं मेथ्यांमुळे। तर आता आपण हे सर्व साहित्य 5-6 तासासाठी भिजत घालू, झाकून ठेवू आणि त्यानंतर मिक्सरमध्ये वाटायला घेऊ। 5 तास झालेले आहेत। आता आपले डाळी चांगल्या भिजलेल्या आहेत। आता आपण डाळीवरचं पाणी नितरवून एक डाळ करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। पाणी न टाकता मी डाळ वाटून घेतलेली आहे। जर अगदीच वाटलंच तर चमचाभर पाणी टाकून करायचं, पण जास्त पातळ करायचं नाही आपल्याला। आपल्या डाळी आणि तांदूळ सगळे वाटून तयार आहेत। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ। रात्रभर हे आपण असं झाकून ठेवणार आहे। ते सकाळी ते वर फुलून येतं म्हणून आपण थोडंसं खोल भांड घ्यायचं। चांगलं एकसारखं करून घेतलेलं आहे। आता हे झाकून रात्रभरासाठी ठेवू। रात्रभरात आपलं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे। तर आता आपण त्यातलं काही पीठ जितकं लागणार आहे तितकंच पीठ आपण घेणार आहे, बाकीचं पीठ काढून ठेवू। छानच फर्मेंट झालंय बघा। मेथ्या टाकल्या आपण त्याच्यामुळे चांगलं झालं। हिवाळ्यात लवकर फर्मेंट होत नाही, खूप पातळही नाही आणि घट्ट पण नाही आहे। पिठात टाकण्यासाठी मी आलं, लसूण, मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्या, कमी जास्ती। कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतलेली। हे आता मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊ। आता वाटण आपलं तयार आहे सगळं, त्यात आपण टाकून घेऊ। चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चिमूटभर सोडा घालायचा। पीठ छान मिक्स झालेलं आहे। आता जास्त वेळ घालवायचा नाही, आपण सोडा टाकलेला आहे तर लगेचच आता आपण आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यात पळीभर तेल टाकून ठेवू। सुरुवातीला बाजूच्या कप्प्यांमध्ये टाकून घ्यायचं, नंतर मधल्या कप्प्यांमध्ये टाकायचं, कारण ते मधले लवकर तापून जातात ना म्हणून। त्याच्यावर झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटासाठी होऊ देऊ। एका बाजूने ते झालेले आहेत, आपण आता परतवून घेऊ। आता दुसऱ्या बाजूने आपले छान झालेले आहेत। मस्त खरपूस झालेले आहेत। आता हे काढून घेऊ आपण आणि चटणी फिरवून घेऊ, म्हणजे गरम गरम आप्पे आपल्याला खायला तयार होतील। असे सगळे आप्पे आपण तयार करून घेऊ। आणि साठी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे, डाळ्या घेतल्या 2 चमचे, लसूण, कोथिंबीरीच्या काड्या, मिरच्या, लिंबू आणि साखर घेतलेली आहे। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ। चवीनुसार मीठ, मऊसूत तर आपण आता सर्व करायला घेऊ। तर तुम्हाला जर माझे आप्पे आणि चटणी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।